नमस्कार दादा. आपण सध्याला मी सचिन दादा आहात बरोबर. सध्याला म्हणजे कुरुल गावामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काही लोकांना माहिती नाही तुम्ही कोण आहात. तर जकराय कारखान्यात आपण कोण आहात सांगू शकाल? मी जकराय कारखान्यात चेअरमन आहे. जिल्हा परिषद कुरुल गटामध्ये मी भाजपकडून कमळ चिन्हावर इथं उभा आहे आणि मी लोकांना आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी कमळ बटन दाबून मला निवडून द्यावं. सर आता आपण सध्याला कुरुल गटामधून आहात जिल्हा परिषदेसाठी बरोबर. या कुरुल गावासाठी नवीन काय योजना आणणार? कुरुल गावासाठी मी इथले जे रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत, मुख्यतः जे वाडी वस्त्यावर जे रस्ते आहेत त्या रस्त्याचं मजबूतीकरण आणि त्याचं डांबरीकरण करणं माझ्यासाठी पहिली प्रायोरिटी असणार आहे. तर त्याच्यासाठी मी एक रोड नेटवर्कचा एक प्लॅन बनवून आपले जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरे साहेब यांच्याकडे तो प्रस्ताव सादर करून हे रस्त्याचे जे विषय आहेत ते मी येणाऱ्या वर्षभरामध्ये 365 दिवसामध्ये संपवण्याचा माझा निर्धार आहे. सर दुसरी गोष्ट, आपल्या या कुरुल गावामध्ये मोठ्या प्रमाणात देवधर्म आहे, म्हणजे मोठमोठी मंदिरं आहेत. त्यांच्या मंदिरासाठी काय करणार तुम्ही? या कुरुल गावामध्ये मुख्यत्वे 12 ज्योतिर्लिंगांचं अस्तित्व आहे आणि त्या 12 ज्योतिर्लिंगांचं एक तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये ते घेऊन त्याच्यासाठी स्पेशल निधी राज्य शासनाकडे आणण्याचा माझा प्रयत्न राहील. सर दुसरी गोष्ट, आपल्या या मोहोळ तालुक्यामध्ये आपण तरुण पिढीसाठी भरपूर काय केलं आहे. अजून भरपूर तरुण पिढी सध्याला बेरोजगार आहे. त्या तरुण पिढीसाठी आपण आता तरुण पिढी पूर्ण मोठ्या ठिकाणी चाललेली आहे, पुणे मुंबईच्या ठिकाणी चाललेली आहे, आपलं गाव सोडून जिल्हा सोडून. तर आपल्या जिल्ह्यासाठी गावासाठी तरुण पिढीसाठी बेरोजगार जे गावकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार? मागच्या 4 वर्षापासून आपण एका मोठ्या फार्मास्युटिकल प्रोजेक्टवरती काम करतोय. त्यामध्ये आपण एक प्रोजेक्ट उभा केला. आता सध्या तिथं आपले जवळजवळ 200 नवीन तरुण मुलं जे BSc MSc झालेली आहेत, D.Pharmacy M.Pharm झालेले आहेत, त्या लोकांना मी रोजगार दिलेला आहे आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये अशाच पद्धतीनं 1000 ते 2000 लोकांना नवीन रोजगार देण्यासाठी नवीन इंडस्ट्री उभा करण्याचा माझा मानस आहे. ओके सर, ती MIDC काय नेमकं? आपल्या कुरुल गटामध्ये एक 2000 एकरावरती MIDC आणण्याचा माझा प्लॅन आहे. त्याच्यामध्ये IT इंडस्ट्री आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्री मुख्यत्वे करून मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तर भारतीय जनता पार्टी आता सध्याला जनतेला तुम्ही काय सांगाल? आता जनतेला हेच आवाहन करतो की कुठल्याही खोट्या मोठ्या आमिषांना बळी न पडता मी आणि बिरुदेव मोठे आम्हा दोघालाही कमळाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करून द्यावं आणि मी येणाऱ्या 5 वर्षामध्ये कुरुल जिल्हा परिषद गटाचा आदर्श जिल्हा परिषद गट म्हणून महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करण्याचा प्रयत्न मी करेन. एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद सर, आभार.